जय शिवराय मित्रांनो मित्रांनो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाची भाग्यरेषा नवे नवे विदर्भातील दुष्काळ निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून या प्रकल्पाकडे आपण पाहू शकतो। कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये वैनगंगेचं अतिरिक्त पाणी जे गोशीखुर्दच्या माध्यमातून पुढे निघून जातं, असं जवळजवळ 64 टीएमसी पाणी 380 ते 390 किलोमीटरच्या कॅनॉलद्वारे वैनगंगेपासून काटेपूर्णाच्या माध्यमातून नळगंगा प्रकल्पापर्यंत म्हणजे मोताळ्यापर्यंत आणण्याचा हा एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 95,000 कोटी रुपयाची तरतूद ही 2026च्या बजेटमध्ये करण्यात आलेला 60% केंद्र आणि 40% राज्य अशा प्रकारचा केंद्रीय प्रकल्प म्हणून पाहिला जाणारा एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प आणि याच प्रकल्पाच्या संदर्भातील अतिशय महत्वाची तुम्हाला उपयोगी पडेल आणि मला आवडणारी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पूर्व विदर्भामधील पावसाळ्यामध्ये वाया जाणारं पाणी गोशीखुर्द प्रकल्पामधून उचलून ते दुष्काळी भागातील मोताळ्यापर्यंत आणणं हा एक या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, ज्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या 60 दिवसामध्ये साधारणपणे पावसाळ्याच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 64 टीएमसी पाणी लिफ्टद्वारे या कॅनॉलद्वारे उचलून जवळजवळ 388 किलोमीटरच्या कॅनॉलद्वारे 426 किलोमीटर दूर मोताळ्याच्या नळगंगा प्रकल्पापर्यंत नेणं असा एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये दुष्काळामुळे खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या जातात। याच्यामध्ये यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाण्याचा काही भाग असेल, अकोला असेल, या सर्व भागामध्ये पाण्याची जर उपलब्धता झाली तर शेतकऱ्यांना वर्षातून एकच नाही तर 2 ते 3 पिकं काढता येतील। आणि याच पार्श्वभूमीवरती हा एक मोठा मेगा बजेट प्रकल्प घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून 388 किलोमीटरचा कॅनॉल हा 426 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि याच्या माध्यमातून 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यातील हजारो गावं ही ओलिताखाली येणार आहे। 4,04,000 हेक्टर क्षेत्र हे या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 81,879 हेक्टर क्षेत्र हे नागपूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणार आहे। याच्यानंतर अमरावती 86,509, वर्धा 77,301, त्याच्या खालोखाल अकोला 73,868, बुलढाणा 39,016, वाशिम 20,818, यवतमाळ 13,000 आणि भंडारा जिल्ह्यामधील 11,890। भंडारा जिल्ह्यातील फक्त या प्रकल्पामुळे येणारं 11,890, कारण मेन वैनगंगा हेच भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। आता आपण जर पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये असलेल्या गोशीखुर्द प्रकल्पामधून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून जातं, ते पाणी नाईलाजानं सोडावं लागतं आणि हेच पाणी त्याच कालावधीमध्ये मोठ्या मोठ्या पाईपलाईनच्या माध्यमातून कॅनॉलच्या माध्यमातून या ठिकाणी उचललं जाणार आहे। याच्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पामध्ये असेल किंवा नळगंगा प्रकल्पामध्ये असेल हे पाणी पोचवलं जाणार आहे। लोअर वर्धा प्रकल्पामध्ये ते पाणी जाणार आहे। याच्यानंतर धामणगाव, नांदेश्वर, खंडेश्वर परिसरामधले जे काही छोटे मोठे तलाव असतील त्याच्यामध्ये वाशिमच्या दुष्काळ भागामध्ये वरून पाणी सोडण्याची याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोशीखुर्द धरणामधून जे काही पाणी उचललं जाणार आहे ते नळगंगापर्यंत नेलं जाणार, म्हणजे शेवटचा पॉईंट याचा नळगंगा। याच्यामध्ये काटेपूर्णा, बेंबळा, लोअर वर्धा हे मोठे प्रकल्प आणि याच्या व्यतिरिक्त 32 साठवण तलाव हे या ठिकाणी भरले जाणार आहेत। उमरेड शाखा याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील स्थानिक तलाव, बोरी शाखा नागपूर आणि वर्धा सीमा भागातील प्रकल्प, रोहिणा तळगाव शाखा वर्धा जिल्ह्यातील सिंचन तलाव असे वेगवेगळे प्रकल्प याच्या अंतर्गत भरले जाणार आहेत। नागपूरमध्ये उमरेड, भिवापूर आणि नागपूर ग्रामीण मधले जे काही स्थानिक तलाव असतील, वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू, आर्वी आणि वर्धा तालुक्यातील सिंचन प्रकल्प असतील, अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर मधले सर्व लघु तलाव असतील, यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाबुळगाव आणि कळंब परिसरातील प्रकल्प असतील, अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी काटेपूर्णा प्रकल्प याच्यामध्ये महत्वाचा आहे, मूर्तिजापूर मधील तलाव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा, खामगाव आणि मलकापूर परिसरातील पाण्याचे साठे आणि वाशिम जिल्ह्यामधील कारंजा, लाड आणि वाशिम भाग काही जिल्ह्यातील काही भागाला याच्या माध्यमातून पाणी दिलं जाणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे 32 तलाव हे साठवण तलाव म्हणून वापरले जाणार आहेत। सातारा असेल, पांडेगाव असेल, हे आपण नकाशाच्या माध्यमातून सुद्धा समजून घेऊयात की हे कशा प्रकारे आता निघणार आहे आणि कुठे पोहोचणार आहेत। याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामध्ये सातारा, पांडेगाव, सावरगाव, त्याच्यानंतर खुर्सापूर, सायकी, याच्यानंतर उमरेड मधील माकरदोडा असेल, याच्यामध्ये माकरदोडामध्ये पाणी वरून सोडलं जाणार आहे। पांढरबोरी असेल, थाना असेल, खैरगाव, कारेगाव असेल, याच्यानंतर कुही तालुक्यामधील खलसाना असेल किंवा हिंगणा तालुक्यातील वडगाव, भानुसाली असेल, नागपूर तालुक्यातील मांगली, याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील सेलडो असेल किंवा जुवाडी, खैरी असेल, याच्यानंतर बोरखाडी, कलन असेल, त्याच्यानंतर तामसवाडा असेल, आर्वी तालुक्यामधून सुकळी, वाई, मालतपूर, याच्यानंतर खुर्जाडी,
वायफळ, दहेगाव, याच्यानंतर वर्धा तालुक्यामधील रोटा 1 आणि रोटा 2 असे 2 प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा, त्याच्यानंतर नेर तालुक्यामधील खंडाळा, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील वडगाव दिपोरी असेल किंवा नांदगाव तालुक्यामधील एरंडगाव, नांदगाव, सेलगुड, टाकळी, खन्नड, पापळवन, खारबी, याच्यानंतर अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील लोअर काटेपूर्णा, येलवन, अकोला तालुक्यातील सिसाउंडेगाव, चिखलगाव, त्याच्यानंतर बुलढाणा तालुक्यातील शेगाव तालुक्यामधील कोलोरी, सेलोडी, अशा प्रकारचे प्रकल्प याच्यामध्ये साठवण तलाव म्हणून वापरले जाणार आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भात हा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्पना कशा पण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये गोशेगुड पासून पाणी हे उचलून लोअर वर्धापर्यंत, लोअर वर्धापासून काटेपूर्णा आणि काटेपूर्णापासून नळगंगा असं टप्प्याटप्प्याने पाणी घेतलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये 6 लिफ्ट असणार आहेत, ज्या ठिकाणी 6 ठिकाणांनी पाणी लिफ्ट केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये 13 साधारणपणे बोगदे असतील. पाईपलाईनच्या माध्यमातून हे पाणी पुढे घेतलं जाणार आहे आणि साधारणपणे 388 किलोमीटरचा हा कॅनॉलचा या ठिकाणी प्रवास असणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता गोशेगाव खुर्दमध्ये गोटणगाव पासून राजोलीच्या आणि गोटणगावच्या मधून या कॅनॉलचा प्रवास सुरू होणार आहे. याच्यामध्ये जे काही छोटी छोटी धरणं असतील या भंडारा जिल्ह्यामधील किंवा नागपूर भागातील, ही अशी धरणं भरत भरत, ती तलाव भरत भरत या ठिकाणी पहिला टप्पा या ठिकाणी कुहीला येणार आहे. कुही आपण नागपूर मधला तालुका पाहू शकता, या कुहीपर्यंत येणार आहे. याच्यानंतर कुहीपासून आपण जर पाहिलं तर पुढे तो प्रवास करत करत नागपूरच्या दिशेनं प्रवास करणार आहे. याच्यामध्ये सुद्धा काही छोटे मोठे जे काही प्रकल्प असतील ते प्रकल्प या ठिकाणी याच्या माध्यमातून भरले जाणार आहे, जे साठवण तलाव म्हणून या ठिकाणी वापरले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये खलसाना असेल किंवा तारणी तलाव असेल वगैरे वगैरे. याच्यानंतर नागपूर पासून हा कॅनॉल पुढे प्रवास करणार आहे खालच्या दिशेनं, ज्याच्यामध्ये खूप सारे या ठिकाणी धरणं आहेत, खूप सारे छोटे छोटे तलाव आहेत, ज्याच्यामध्ये मांगली तलाव असेल किंवा वाकेश्वर डॅम असेल, हे सर्व या कॅनॉलच्या माध्यमातून पुढे रिचार्ज केले जाणार आहेत. याच्यामध्ये सायकी असेल, माकडडोडा असेल, माकडडोडाला सुद्धा याच कॅनॉलच्या माध्यमातून पाणी दिलं जाणार आहे. याच्यानंतर खुर्सापूर लोअर वन्ना जो प्रकल्प आहे त्याला सुद्धा या कॅनॉलच्या माध्यमातून पुढे रिचार्ज करण्यासाठीची सुविधा ठेवण्यात आलेली आहे आणि हा देखील एक मोठा सिंचन प्रकल्प ठरणार आहे. त्याच्यानंतर सेलडोह, केळझर असा करत करत हिंगणीकडे हा प्रवास करेल कॅनॉल. हिंगणीकडून पुढे जळसीकडं, त्याच्यानंतर पुढे आणखीन पांचधरा, याच्यानंतर दहेगाव त्या भागात जाऊन परत खाली येणार आहे. याच्यानंतर अंजी या भागात येऊन, या भागात आपण जर पाहिलं तर मालतपूर जवळ एक या ठिकाणी साठवण तलाव भरणार आहे. परंतु इथून विरुळ पर्यंत खाली एक याला टप्पा ठेवण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून बोरी, कुरझडी, वायफळ, दहेगाव असे जे काही वर्ध्याच्या बाजूचे जे साठवण तलाव आहेत, मोठे प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी रिचार्ज केले जाणार आहेत आणि असा पुढे हा लोअर वर्धामध्ये येणार आहे. आता लोअर वर्धामध्ये आल्यानंतर पुढे अंजनसिंगी पासून याचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे, अंजनसिंगी पासून काटेपूर्णाकडे. तर या रस्त्यावरून आपण जर पाहिलं तर अंदोरी असेल किंवा जे काही छोटे मोठे प्रकल्प असतील, हे भरत भरत या ठिकाणी कृष्णाजी सागर किंवा टाकळी या भागातून परत एरंडगावच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा 10,000 पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली आणलं जाणार आहे. तिमताळा असा करत परत तो पुढे आपल्याला इकडे काटेपूर्णा साईडला येणार आहे. आता या ठिकाणी आपण आल्यानंतर पाहू शकतो याच्या काटेपूर्णामध्ये या ठिकाणी सोडलेला आहे. काटेपूर्णा येण्याच्या आधी खंडाळामध्ये सुद्धा याचं पाणी जाणार आहे, खंडाळ्याला सुद्धा याचं रिचार्ज केलं जाणार आहे आणि खंडाळामधून सुद्धा 10,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा काटेपूर्णामध्ये आल्यानंतर याचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे नळगंगाच्या साईडनं. या ठिकाणी सय्यदपूर असेल किंवा दगडपारवा असेल अशी धरणं किंवा प्रकल्प घेत घेत हा पुढे नळगंगाच्या दिशेनं प्रवास करणार आहे. बाभळगाववरून पुढे आपण जर पाहिलं तर मोताळ्याच्या दिशेनं या प्रवास याचा सुरू झालेला आहे. मध्ये काही नदी किंवा छोटे छोटे जे तलाव आहेत किंवा शेगावच्या बाजूला असलेले जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये याचं पाणी जाणार आहे. नंतर मास रिझर्व्हर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं पाणी जाणार आहे, त्याचं सुद्धा याच्या माध्यमातून रिचार्ज केलं जाणार आहे. आणि पुढे खामगाव आणि मोताळ्याच्या मधून जे काही छोटे मोठे प्रकल्प असतील किंवा जे काही तलाव असतील, हे तलाव या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि इथून पुढं हा प्रवास करत नळगंगामध्ये येऊन मिळणार आहे. नळगंगामध्ये येण्याच्या पूर्वी इथं निम्न ज्ञानगंगा प्रकल्प असेल, त्याला देखील याच्या माध्यमातून रिचार्ज केलं जाणार आहे. याच्यानंतर पुढे वडजीचा तलाव असेल, प्रकल्प असेल, तो देखील याच्या माध्यमातून रिचार्ज केला जाणार आहे. बेलखेडच्या माध्यमातून पुढे गिरोली आणि त्याच्या पुढे नळगंगा, मोताळ्याच्या खालच्या बाजूला असलेलं नळगंगा धरण, या नळगंगा धरणापर्यंत याचा प्रवास असणार आहे. तर अशा प्रकारे साधारणपणे हा कालवा 388 किलोमीटरचा असणार आहे आणि एकंदरीत पूर्ण याचा जो प्रवास असणार आहे तो 426 किलोमीटरचा असणार आहे.
आणि साधारणपणे याच्यासाठी 95,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे तरतूद वगैरे वगैरे गोष्टी पुढच्या असतात, परंतु एक प्रकल्प येतोय हे सुद्धा शेतकऱ्यांना कुठेतरी जगण्याची एक नवीन आशा देऊ शकतं. आणि हा प्रकल्प जेव्हा कधी अस्तित्वात येईल त्यावेळेस नक्कीच हा भाग सुजलाम सुफलाम असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्वाकांक्षी, अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प ज्याच्याबद्दलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, शासकीय पोर्टलवरती देण्यात आलेल्या नकाशे याचा आधार घेऊन ही माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षात एखादा धरण, एखादा तलाव सुटलेला असू शकतो किंवा एखाद्या तलावाला चुकीच्या पद्धतीने जोडलेलं सुद्धा असू शकतं. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या माध्यमातून रस्त्यात येणारे जेवढे काही छोटे मोठे प्रकल्प असतील हे रिचार्ज केले जातील असाच एक शासनाचा मानस आहे. आणि आशा करूयात की या रस्त्यावरचा एकही प्रकल्प, मग तो वाशिम जिल्ह्यातील असो किंवा वर्धा जिल्ह्यातील असो किंवा यवतमाळ जिल्ह्यातील असो, हे सुद्धा जास्तीत जास्त क्षमतेने भरले जातील हीच आशा करूयात. 64 TMC पाणी हे विदर्भाची दुष्काळाची जी एक निशाणी आहे ती मिटवण्यासाठी पुरेपूर ठरू शकतं. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आई भवानी चरणी प्रार्थना करूयात. आणि याच्याच संदर्भातील पुढील जे जे काही अपडेट असतील ते जसे जसे येतील ते वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.